वडेगांव समाज मंदिर जमीन विवाद, सरकारी जमीन पर निजी कब्जा, वडेगांव के दोषियों पर कब होगी कार्रवाई। मामला शुरू होता है वर्ष 1993 से। गोविंदा कानूजी टेम्बेकर ने समाज के हित में अपनी जमीन दान की थी। उस समय के सरपंच चुन्नीलाल जी भिसेन के नेतृत्व में दान पत्र तैयार हुआ और तत्कालीन आमदार हरीश मोरे के निधि से यहाँ एक भव्य समाज मंदिर बनाया गया। सालों तक यहाँ आंगनवाड़ी चली और समाज के महत्वपूर्ण कार्यक्रम हुए, लेकिन फिर शुरू हुआ धोखे का खेल। आरोप है कि मंदिर के पास की जमीन सिद्धार्थ नंदेश्वर को बेची गई, जिसने मंदिर की जगह पर भी अपना दावा ठोक दिया। साल 2018 में मंदिर तोड़ने की कोशिश हुई, मामला कोर्ट गया, लेकिन ग्रामीणों का आरोप है कि तत्कालीन पूर्व सरपंच और वर्तमान जिला परिषद सदस्य तुम्हेश्वरी बाई बघेले ने जानबूझकर कोर्ट में सही दस्तावेज पेश नहीं किए, जिससे फैसला सिद्धार्थ नंदेश्वर के हक में चला गया। विवाद तब और गहरा गया जब तत्कालीन सरपंच श्यामराव बिसेन द्वारा कथित रूप से मंदिर गिराने और कब्जे की अनुमति दे दी गई। हद तो तब हो गई जब वर्तमान सरपंच ने खुद स्वीकार किया कि उन्होंने बिना दस्तावेजों को पढ़े निर्माण अनुमति पर हस्ताक्षर कर दिए। वहीं ग्राम सचिव की चुप्पी भी इस पूरे मामले को संदिग्ध बना रही है। आज वडेगांव का हर नागरिक न्याय की मांग कर रहा है। ग्रामीणों की 3 मुख्य मांगे हैं। सिद्धार्थ नंदेश्वर द्वारा किया गया अतिक्रमण तुरंत हटाया जाए, दस्तावेज छुपाने और मंदिर गिराने की अनुमति देने वाले दोषियों पर कानूनी मुकदमा चले और उसी स्थान पर समाज मंदिर का पुनर्निर्माण किया जाए। अब देखना यह होगा कि प्रशासन इन रसूखदारों पर कार्रवाई करता है या ग्रामीणों का आक्रोश उग्र रूप लेगा। गोंदिया जिला रिपोर्टर महेंद्र कनोजे की रिपोर्ट। पास में जाके वो दरवाजा देखिए, टेम्बेकर वो दरवाजा दिखा वो इमारत। जगह तिकडे होती मागे। ऑक्टोबर 92 पासून मी 97 पर्यंत सरपंच होतो। बांधकाम हे मला वाटते 93 मध्ये झाले होते। मोरे साहेबांच्या खंडातून आहे 0.09 हेक्टर अर्ज आणि त्याच्यामधून 0.02 हेक्टर आर ही समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली। असं 11/2095 पासून तर 12/2/2015 पर्यंत माझी अंगणवाडी तिथंच बसली। मी रेशम परशुराम बडगे, माजी सरपंच वडेगाव। मी जेव्हा 2007 ला इथं सरपंच म्हणून राहिलो तेव्हापासून तर ते माझ्या 2012 पर्यंत तिथं समाज मंदिर आणि अंगणवाडी तिथं कायम होती। दिली होती टेंबेकर साहेबांनी। कोण होते टेम्बेकर? सासरे होते माझे विद्या अरविंद टेंबेकर। म्हणजे मी माझ्या काका सासऱ्यांनी दान दिलेली जागा समाज मंदिरासाठी आहे। माझं लग्न 94 मध्ये झाला। माझे मुलं बाळं समाज मंदिरामध्ये शिकले, पण आता मी पण ह्याच्यासाठी झगडलो होतो की आमची विहीर पण सुद्धा तिथे गेली। त्याने सगळा कब्जा नंदेश्वरजी आपल्या कब्जामध्ये घेतला आणि समाजाला उद्दिष्ट करून शिवीगाळ करत आहे। ही जागा इथले एसडी होते एज्युकेशनचे गोविंद टेंबेकर, त्यांनी दान दिलेली जागा होती ती आणि त्या दान दिलेल्या जागेवरच समाज मंदिराची निर्मिती करण्यात आली होती। परंतु काही दिवसांनी त्यांनी जी उर्वरित जागा होती ती सिद्धार्थ नंदेश्वर यांना विकली। पण त्याचं असं म्हणणं आहे की ती जागा मला त्या दान जिथं समाज मंदिर उभा आहे त्या जागेसकट मला दिसली आहे आणि त्याने कोणाचीही पर्वा न करता जेसीबी समाज मंदिर तोडला आहे। त्यामुळे आमदार हरीशजी मोरे होते, त्यांच्या निधीमधून तो समाज मंदिर निर्माण झाला होता आणि आपल्या माहितीप्रमाणे आणि माझ्या किंवा लोकांच्या माहितीप्रमाणे सरकारी निधीतून जे प्रकल्प उभे होतात त्यांना खाजगी गतीत होऊ नाही शकत। त्याची स्वतःची जरी जागा असली तरी बिना परमिशन किंवा परवानगीशिवाय कोणत्याच्या आदेशाशिवाय तुम्ही तोडू नाही शकत आणि त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न देता कुणालाही न कळवता जेसीबी तोडून तो जस्त्राबूत केली आणि त्या जागेवर त्यांनी कब्जा केला। आज त्या माझ्या काळामध्ये समाज मंदिराची स्थापना झाली। मी हरीश मोरे साहेब तेव्हा आमदार होते, त्यांच्याकडे पत्र घेतला आणि ते प्लॅनिंग ऑफिसला देऊन त्यांची बांधकामाची आम्ही मंजुरी घेतली। तेव्हा जे ठेकेदार होते
रांगडाले, प्रेमभाऊ रांगडाले, त्यांनी ते बांधकाम केले. ग्रामपंचायतच्या माध्यमातून देखरेख झाली. सरपंच साहेब पुलिवाजी भीषण होते तेव्हा, देखरेख झाली. आम्ही त्याने पूर्ण बांधकाम झाल्यानंतर एनओसी दिली, बांधकाम कंप्लीट झालं म्हणून. जेव्हा आम्ही बांधकाम करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा जागा उपलब्ध नव्हती. तिथं खातपुडे होते. तर मला असं वाटलं की ती जागा शासकीय असावी म्हणून आम्ही तिथं बांधकाम करायला ठरवलं. पण जेव्हा आम्ही रेकॉर्ड बघितला तर ती जागा गोविंदजी तेंडुलकर यांची निघाली. बांधकाम मी आणि तुकारामजी कोटागळे असं दोघे व्यक्ती जाऊन तेंडुलकर साहेबांना मदत केली आणि ती जागा दान घेतली. 2,000 जागा त्यांनी दान दिली तेंडुलकर साहेबांनी. आणि त्या दान झाल्याच्या नंतर तो स्टॅम्प पेपर 10 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर लिहून झाली आणि 10 रुपये स्टॅम्प पेपर मी ग्रामपंचायतला दिला. आणि त्याच्यानंतर ते बांधकामाची एनओसी देण्यात आली आणि ठेकेदार राहूनजीने तिथं बांधकाम केलं. की नंदेश्वरजीने पाळला म्हणून जेसीबी भजेपारचा एका आणला होता. पण आम्ही म्हटलं जिथे आहे त्याच्यात बांधून पाहिजे. कारवाई झाल्यावर त्यांनी नाही म्हटलं जे करायचं तो तुम्ही करू शकता म्हटलं. जसं केल्या तसंच मला बांधून द्या बस. ग्रामपंचायत कला मला जेव्हा केल्या तसं मला बांधून द्या झाला का. माझं पूर्ण नाव संपूर्ण श्यामराव दिसेल आणि 9/1/2023 पासून मी या सरपंच पदावर इथे कार्यरत आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सिद्धार्थ बौद्ध विहारचे पूर्ण लोक आणि गणमान्य हे आम्हाला 5-6 दिवसा अगोदर माहिती कळवली की तो तिथे बांधकाम करत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2017 पासून आम्ही पण आणि आदरणीय आमचे नेपालचंद्रजी भास्कर सदस्य आम्ही पण तिथे होतो. आणि त्यावेळेस सन्माननीय ताई बघेले ते सरपंच होत्या, आता ते जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यावेळेसच त्यांनी तोडफोड करायला सुरुवात केली त्या समाज मंदिराची. आणि भास्करजी त्यांनीच तो पाऊल उचलला की समाज मंदिर कसं तोडफोड करत आहे, नासधूस कशी करत आहे. म्हणून त्यावरूनच 2018ला आपला कोर्टामध्ये केस टाकण्यात आली सरपंच आणि सचिव यांच्या माध्यमातून. आणि आत्ता 2026 आपला 12वा महिना यामध्ये त्यांची केस फायनल झाली. तरी पण आम्हाला तिथलं जो डिसिजन आहे कोर्टाकडून आम्हाला प्राप्त झालेला नाही. आणि जो आपला तोडफोड करणारा होता सिद्धार्थजी नंदेश्वर त्यांच्याकडून एनओसीसाठी आम्हाला ते कोर्टाचं जे हे होतं ऑर्डर होतं ते कॉपी आता मिळालेली. केव्हा मिळेल तुम्हाला कोर्टाची कॉपी? मला 1 महिन्याआधी मिळाली. आता नवीन बांधकामासाठी त्यांनी काही तुमच्याकडे अर्ज केले? हो, अर्ज केलेलं होतं. त्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया? प्रतिक्रिया आम्ही दिली होती कारण की कोर्टाचा ऑर्डर होता म्हणून. पण तिथे करायला नाही पाहिजे, आम्ही ती रद्द केलेली आहे. कोर्टाचा आदेश काय होता तुम्हाला? कोर्टातून काय आदेश दिला होता तुम्हाला? कोर्टाचं आदेश म्हणजे सिद्ध झालेलं होतं की ती जागा त्यांची आहे म्हणून सिद्धार्थ नंदेश्वर. नाही, पण त्याच्यासाठी ती जागा त्यांची आहे हे सिद्ध करण्यासाठी कोर्टाला ग्रामपंचायततर्फे कोणतेही कागद पुरावे पोहोचलेले नाही हे त्या कोर्टाच्या निर्णयात लिहून आहे. तुम्ही हा वाचन केला होता का आधी? नाही, ते आम्ही वाचन नाही. नाही म्हणजे चुकीची माहिती जमा करून तुम्ही ते त्याला परमिशन दिली. तशीच याआधी सुद्धा त्या चुकीची माहिती देऊन किंवा कार्यालयाला भ्रमित करून त्या ठिकाणी बांधकाम पाडण्याची सुद्धा परमिशन देण्यात आली. असं म्हणण्यात हरकत नाही की ग्रामपंचायत पूर्णतः या कामास इन्व्हॉल्व होऊन त्या ठिकाणी समाज भवन सिद्धार्थ भवन जे होतं ते पाडण्याला परमिशन देते. पुन्हा त्या ठिकाणी पाडलेल्या भवनावर कोर्टाचे आदेश पूर्ण वाचन न करता नवीन बांधकामाची सोय करण्यासाठी म्हणून सुद्धा परमिशन देते. या विषयावर काय बोलाल सर? आम्हाला माहीत होताच, आम्ही ते रद्द करायचं ठरवलं. नाही, पण तुम्ही त्यांना आधी परमिशन दिली की बाबा तुम्ही नवीन बांधकाम करा. नाही तर कोणतीच जर चुका होत असतील तर आम्ही तिथे टीपमध्ये त्या एनओसीमध्ये टीपमध्ये लिहिलेलं आहे. डेट काय होती ज्या दिवशी तुम्ही त्याचं परमिशन दिला? डेट बघावं लागेल. नाही लक्षात. मी माननीय सचिव साहेबांशी या विषयावर प्रश्न विचारण्याची इच्छा ठेवतो. माननीय सचिव साहेब, आपण ग्रामपंचायतमध्ये किती दिवसापासून या ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहात?
नाव सांगा. नाही धरून ठेवा, बोला ना, काही विषय नाही. हातात पकडा ना माझ्यासारखा. मी 13 ऑक्टोबर 2025 रोजी आता 6 महिने झालेले आहे, इथे मी सध्या कार्यरत आहे. या ठिकाणी जी NOC ग्रामपंचायतला मागण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी नवीन बांधकामासाठी केव्हा मागण्यात आली? ही तिसऱ्या महिन्यात आलेली आहे. 25/3/2000 तिसऱ्या महिन्यात आलेली आहे. 4थ्या महिन्यात MOC दिलेली आहे. त्यांच्या अगदी तिसऱ्या महिन्यात तुम्हाला अर्ज प्राप्त झाला 26 मध्ये, 2026 मध्ये, आणि तुम्ही 2026च्या 4थ्या महिन्यात तुम्ही त्यांना NOC दिली. तुमच्याकडे कोणते पुरावे होते कोर्टामार्फत की ज्याच्यावर तुम्ही त्यांना परमिशन दिली? तर काय असतं ग्रामपंचायतमध्ये, काय असतं ग्रामपंचायत जो निर्णय असते, बरोबर, तर ती ग्रामपंचायतचा निर्णय ही ग्रामपंचायत कमिटी घेत असते. बरोबर. त्यात सचिवाला फक्त तो मार्गदर्शक म्हणून काम करत असतो. ग्रामपंचायत नाही, हे ग्रामपंचायत अधिनियम मी जाणतो आणि त्याच्यात सगळ्या तरतुदीची मला त्यांची जाणीव जे आहे. आहे, जे निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तो ग्रामपंचायत कमिटीला असतो. बरोबर. आणि त्यांचा अर्ज आल्यानंतर आपण त्यांना 1 महिन्यात आपण उशिरात आपण त्याच्यात तो मीटिंगमध्ये आपण अर्ज ठेवला त्याच्यावर चर्चा करण्याकरिता, आणि निर्णय कमिटी घेत असते. आम्ही फक्त तिथं म्हणजे आम्हाला त्याचा अधिकार नसतो. नाही, मी फक्त तुमच्याकडे हे माहिती घेत आहोत की तो जो बांधकामासाठी मागलेली परमिशन मागण्याचा अर्ज होता, ते अर्ज देण्यासोबत तुम्हाला काही कागदपत्र कोर्टाकडून झालेल्या निर्णयाचे मिळाले होते का? आणि त्याचा सखोल अभ्यास करून तुम्ही त्याचा निर्णय घेतला कमिटीने की नाही घेतला, याबद्दल पूर्णतः जाणीव द्या. त्यांनी ग्रामपंचायत तिसऱ्या महिन्यात अर्ज केलेला आहे आणि तो आपण 4थ्या महिन्यात आपण त्यांना ठेवलेला. तिसऱ्या महिन्यात जेव्हा अर्ज तुम्हाला सादर केला त्यांनी काय काय गोष्टी तुम्हाला दिलेल्या? त्या अर्जासोबत त्यांची जी आहे निर्णयाची कॉपी, कोर्टाची जी निर्णयाची कॉपी आहे ती कॉपी त्यांनी जोडलेली होती, आणि ती कॉपीच्या आधारे ग्रामपंचायत कमिटीला त्याचा समजून सांगण्यात आलं का असा असा निर्णय आहे कोर्टाचा, आणि त्या निर्णयाच्या आधारे ग्रामपंचायत कमिटीने तो निर्णय घेतलेला आहे. ते बांधकाम करण्याचा. बांधकाम आता पुन्हा माझ्या निदर्शनात असं आलंय ग्रामपंचायत गावातील काही ग्रामस्थांनुसार की तुम्ही ते दिलेली परमिशन परत मागताय. नाही, असं एकदा ग्रामपंचायतने दिलेला निर्णय तो परत मागता येत नाही. त्याला रद्द करण्याचा अधिकार त्यांना आहे. कोणाला आहे? ग्रामपंचायत कमिटीला आहे निर्णय घेणं. म्हणजे त्याच्यावर अजून काही विचार झालाय का? त्यानंतर आपली 4थ्या महिन्याच्या मीटिंग नंतर आपली मीटिंग झालेली नाही. आता तुमचा अर्ज पण आलेला आहे आता त्यांच्या त्या याच्या संदर्भामध्ये की आता तुम्ही ते बाजू रद्द करा म्हणून असा अर्ज पण आलेला आहे. तो आता आपण आपली मीटिंग 14-15 तारखेला घेऊ. त्याच्यात तो अर्ज पुन्हा आपण त्या मीटिंगमध्ये ठेवता येईल आपल्याला. आणि कमिटी दिलेला निर्णय कमिटीने आहे आणि त्यांना तो रद्द करण्याचा अधिकार सुद्धा कमिटीला आहे. या ठिकाणी 1995 पासून अंगणवाडी बसत होती. तर 2017पर्यंत या ठिकाणी अंगणवाडी या ठिकाणी बसत होती, आणि त्यामध्ये माझे मुलगा मुलगीसुद्धा या ठिकाणी अंगणवाडीमध्ये येत होते. त्या कोणाच्या काळात सिद्धार्थ झाला? नंदेश्वर यांनी या मालकाची म्हणजे जे गोविंदा कान्होजी टेंबेकर आहेत, तर त्यांनी ही बाजूची खाली जागा विकली, आणि त्या खाली जागेला म्हणजे या समाज मंदिराला लागूनच जी खाली जागा होती ती विकली, आणि त्याच्यावर त्यांनी आपली इमारत उंचावली, इमारत तयार केली. आणि मग त्यांना असं वाटलं की हा आपला समाज मंदिर आहे, तर हे सुद्धा म्हणजे आपण घेतलं पाहिजे, हे मध्येच येऊन राहिलं. तर त्यांनी समाजाला म्हटलं होतं की या समाज मंदिराच्या ऐवजी मी तुम्हाला शेवटची दुसरी जागा देतो, पण हा समाज मंदिरची जागा मला द्या. पण समाजातील लोक काही त्याला मान्यता दिली नाही. समाजातील लोकांनी म्हटलं की आम्हाला हा समाज मंदिर आम्हाला इथंच पाहिजे. परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारे जे काही काळे गोरे धंदे केले, आणि कोर्टातून हा समाज मंदिर नाही आहे किंवा ही जागा माझ्यात आहे आणि अशी माझ्यात या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी त्यांनी हे समाज मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला. तर त्या ठिकाणी समाजातील लोक ज्यावेळेस हा बांधकाम तोडण्यासाठी मंजुरी घेतली त्यावेळेस तत्कालीन सरपंच कोण होते? त्या ठिकाणी तत्कालीन सरपंच बघेले मॅडम होत्या, सुनेत्राई बघेले, ह्या त्यावेळी सरपंच आलं. त्यांच्या बोलण्यावरून की त्यांनी बरोबर काही केस वाचली नाही, आणि त्यांनी चुकीनं म्हणा किंवा त्यांच्या आता लक्षात आली की आपण चुकीनं ही NOC दिलेली आहे इमारत पाडण्याची. म्हणजे इमारत बांधण्यासाठी त्यांनी ॲप्लिकेशन केली आणि इमारत बांधण्यासाठी त्यांनी NOC दिली, परंतु बांधण्याकरिता NOC दिली का ग्रामपंचायत? नाही, बांधण्यासाठी दिली या ठिकाणी. ही इमारत तोडण्यात आली ना? हा, तोडण्यात आली. हा, सुरुवातीलाच म्हणजे ते तोडण्यात आली, पण त्यांचं ते काही लक्षात नाही आलं की ही गोष्ट एवढी मोठी